हॅलो स्टुडंट्स, एटचा आपण चॅप्टर फर्स्ट चालू करत आहोत, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग आपण कसं करतो. आणि बेसिकली आपण 3 टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम या सुरुवातीच्या 8वीच्या सेशनमध्ये करणार आहोत. नेक्स्ट इयर आपल्याला प्लांटचं क्लासिफिकेशन आहे आणि 10th आपल्याला ॲनिमलचं क्लासिफिकेशन आहे. यावर्षी आपण मायक्रोबचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत. तर क्लासिफिकेशन म्हणजे काय आणि क्लासिफिकेशनची गरज काय, नीड ऑफ क्लासिफिकेशन, लिव्हिंग थिंगला क्लासिफाय करायची गरज काय पडते. तर आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे, तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, प्रकार. जसं आपण जर पाहतो म्हटलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ, एक मिनिट, living organism on earth have adapted according to the geographic region, food ingestion and डिफेन्स म्हणजे स्वतःची सुरक्षा. ठीक आहे. तर जसं आपण मागच्या वर्षी शिकलो होतो 7व्या वर्गात, तुम्हाला थोडंफार झालं होतं की बायोडायव्हर्सिटी जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी आहे. जसं आपण प्लांटमध्ये पाहिलं होतं, पाण्यात राहणारे पण प्लांट असतात, हे वाळवंटातले प्लांट्स आहेत. हा आपला देवदार प्लांट आहे, हिमालयासारख्या ठिकाणी माउंटेन्सवर असतो, जिथे बर्फ पडतो. त्याच्यानंतर हे एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे, जिथे खूप सारे झाड असतात, त्याच्यामुळे त्यांची हाईट खूप वाढते. असो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ हॅव अडॉप्टेड अकॉर्डिंग टू द जिओग्राफिक रिजन. सगळ्यात पहिले जिओग्राफिक रिजन, कारण जिओग्राफिक रिजनवरच डिपेंड असते की पाणी किती असते, अजून बाकीच्या गोष्टी कशा आहेत, त्या जमिनीमध्ये न्यूट्रिएंट कसे आहेत, हे सगळे जिओग्राफिक रिजनवर, पाणी आणि तिथलं आजूबाजूचं टेम्परेचर आणि न्यूट्रिएंट्स. त्याच्यानंतर लिव्हिंग थिंग अन्न कशा प्रकारे खातात, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहे. कोणी नदीत राहते, पाण्यात राहते, त्यांचं वेगळं आहे. जसं पाण्यात राहणारे प्लांट्स आहे, यांचं रूट्समधूनच यांना सर्व न्यूट्रिएंट्स मिळेल, पण काय म्हणून इथं टाईप ऑफ फूड वेगळं झालं. त्यांना वेगळे न्यूट्रिएंट्स मिळतील, समुद्राला वेगळ्या टाईपचे न्यूट्रिएंट्स मिळतील, पाण्याच्या आतमध्ये वेगळ्या टाईपचे न्यूट्रिएंट्स मिळतील, वाळवंटामध्ये वेगळ्या टाईपचे न्यूट्रिएंट्स जमिनीमधून मिळतील. डिफेन्स म्हणजे स्वतःची सुरक्षा. तर स्पेशली ॲनिमल्समध्ये, प्लांटमध्ये पण जसं काटे वगैरे डिफेन्ससाठीच तयार होते. तर ॲनिमलमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी. जसे बघा काही याला पायात चालण्यासाठी इथं वेब डिजिट्स आहेत, त्यांच्या बोटांच्या मध्ये पडदा असतो. फिशला रेस्पिरेशनसाठी गिल्स असते. लॉयन वेगळ्या प्रकारे अडॉप्ट झालेला आहे. तर वेगवेगळे ॲनिमल वेगवेगळ्या प्रकारे अडॉप्ट झालेले आहेत. आणि या जिओग्राफिकल कंडिशन, फूड इंजेक्शन आणि डिफेन्स आणि स्वतःला सर्व्हाइव्ह करायसाठी यांनी स्वतःमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या. वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे डिफरन्सेस. व्हाईल अडॅप्टिंग म्हणजे या कंडिशनमध्ये अडॅप्ट करताना, मिलियन्स ऑफ इयर्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले. अडॅप्ट करताना त्यांच्यामध्ये खूप सारे डिफरन्सेस तयार झाले. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे लिव्हिंग थिंग तयार झाले, वेगवेगळे ॲनिमल्स तयार झाले, वेगवेगळे इन्सेक्ट तयार झाले, वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम तयार झाले, वेगवेगळे प्लांट्स तयार झाले. हा जो वेगवेगळेपणा आहे याला म्हणतो बायो म्हणजे लिव्हिंग थिंग, डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळेपणा. म्हणजे आपल्याला काय स्टडी करायचं आहे, लिव्हिंग थिंगचा वेगवेगळेपणा. ठीक आहे. वेल अडॅप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस टू. आता आपण एक डॉगचं एक्झाम्पल पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे डॉगच्या व्हेरायटीज, बुलडॉग, ठीक आहे ना. त्याच्यानंतर काय डाबरमॅन म्हणतात. त्याच्यानंतर तो छोटासा व्हाईट कलरचा फरवाला डॉग असतो, पॉमोलिव्ह म्हणतात. ठीक आहे. तर डॉग त्यांची स्पेसिस एकच आहे, कारण त्यांचं इंटरमिडिएट रिप्रोडक्शन होऊ शकते. सगळ्या टाईप जरी वेगवेगळे असले तरी त्यांचं रिप्रोडक्शन होऊ शकते, म्हणून ते सेम स्पेसिसमध्ये येतात. ठीक आहे. पण सेम स्पेसिसचे जरी असले तरी, आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे डॉग पाहतो, म्हणजे डॉगच्या स्पेसिसमध्ये ज्यांचं कॉमनली रिप्रोडक्शन होऊ शकते, त्याच्यामध्येच आपल्याला वेगवेगळ्या व्हेरायटीज आढळतात. मेनी डिफरन्सेस. जसं गायीमध्ये पण गावरानी गाय, जर्सी गाय, अशा वेगवेगळ्या गायी आहेत. तर गाय सेम स्पेसिसची, जर्सी गाय, होल्स्टीन गाय, आपल्या गावरानी गायी सगळ्या सेम एका स्पेसिसमध्ये येतात, कारण त्यांचं रिप्रोडक्शन होऊ शकते. ठीक आहे, इन बिटवीन. पण तरी जर्सी गाय वेगळी आहे, होल्स्टीन गाय वेगळी आहे, त्याची दूध द्यायची कॅपॅसिटी वेगळी आहे, त्याला वेगळं ॲटमॉस्फिअर लागते, त्या गायींना थंड हवामान लागते, ते बाहेरून आलेल्या स्पेसिस आहे. तर आपल्या असं लक्षात येते की व्हाईल अडॅप्टिंग म्हणजे जिओग्राफिकल कंडिशन्समध्ये अडॅप्ट करता करता सेम स्पेसिसचे ॲनिमल जरी असले तरी त्यांच्यामध्ये डिफरन्सेस तयार झाले. आता टू
2011 मध्ये सायंटिस्ट लोकांनी स्पेसिस कॅल्क्युलेट केल्या, म्हणजे गायींची स्पेसिस, वेगवेगळ्या गायींची एक स्पेसिस, डॉग ज्याचं रिप्रोडक्शन होऊ शकते असे वेगवेगळे डॉग पण रिप्रोडक्शन होऊ शकते त्यांची एक स्पेसिस, आणि असे असंख्य ॲनिमल्स आहेत. टोटल 87 मिलियन स्पेसिस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. किती? 87,000 नाही, 87 मिलियन नाही, 87 मिलियन स्पेसिस आहेत ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. टू स्टडी सच अ वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवायडेड देम इनटू ग्रुप्स. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये यांना डिवाइड करणं आवश्यक होतं, म्हणजे आपल्याला त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायला सोपी जाते. ठीक आहे. तर आपल्याला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, मे बी एक्झरसाइजमध्ये विचारला असेल, वाय क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज नेसेसरी. तर तुम्ही सर्व पॉईंट पॉज करून लिहून घ्यायचे, आणि हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आजचा, आणि एक डायग्राम येणार आहे, ती एक इम्पॉर्टंट आहे. तर व्हाय क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग इज नेसेसरी. लिव्हिंग थिंगचं क्लासिफिकेशन करणं का त्याचं रिझन तेच आहे, वरचाच पॉईंट लिहायचा आहे. पहिला पॉईंट काय लिहायचं तुम्हाला, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, म्हणजे सेन्सस म्हणजे मोजणी. सायंटिस्ट लोकांनी जे वेगवेगळ्या स्पेसिसची मोजणी केली, तर त्यांना टोटल अर्थवर किती स्पेसिस सापडल्या, अराउंड 87 मिलियन स्पेसिस कोणाच्या, ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड. इथपर्यंत तुम्ही एक सेंटेन्स लर्न करू शकता. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस अराउंड 87 मिलियन स्पेसिस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ. ठीक आहे. अर्थचे दोन पार्ट केले, इन्क्लुडिंग लँड अँड सी. ठीक आहे. फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. किती स्पेसिस, 87 मिलियन स्पेसिस. हा झाला पहिला पॉईंट. परत एकदा रिपीट करून घेऊ आपण. 8चे आहे तुम्ही तर थोडं स्लोच घेऊ. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस अराउंड 87 मिलियन स्पेसिस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. जमिनीवर आणि समुद्रावर. टू स्टडी सच अ वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इनटू ग्रुप्स. त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करणं आवश्यक होतं. ठीक आहे. म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन काय होईल, सोपी होईल. दस क्लासिफिकेशन इज नेसेसरी फॉर प्रॉपर स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग. क्लासिफिकेशन कशासाठी नेसेसरी आहे, फर्स्ट प्रॉपर स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग, कारण लिव्हिंग थिंग ट्रिमंडस अमाऊंटमध्ये आहे. किती अमाऊंट आहे, अराउंड 87 मिलियन स्पेसिस. ठीक आहे. हे कॅन्सर झालं महत्त्वाचं. बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन एकदम सोपी आहे, नीट लक्ष द्या. तर प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला वेगवेगळं करायचं आहे. मग कसं वेगवेगळं करू, सेम समजा आता प्लांट आणि ॲनिमल. प्लांटला एका ग्रुपमध्ये टाकू, ॲनिमलला एका ग्रुपमध्ये टाकू. मग ॲनिमलमध्ये आपल्याला दोन टाईपचे ॲनिमल मिळतील. कोणते, मांस खाणारे आणि झाडांना खाणारे, कॉर्निवरस आणि हर्बिओरस. कॉर्निवरसचा एक ग्रुप होईल आणि हर्बिओरसचा एक ग्रुप. अशा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पहिले आपण काय करू, दोन कॅरेक्टरवाले दोन ग्रुप, मग त्याच्या आतमध्ये आपण काय करू, छोटे छोटे सब ग्रुप करू. द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स, आणि मग त्या ग्रुपच्या आतमध्ये पुन्हा सब ग्रुप्स. द प्रोसेस क्लासिफिकेशन, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन काय, प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. समजलं का तुम्हाला. लिव्हिंग थिंगला एक जसं प्लांट आणि ॲनिमलचा एक मोठा ग्रुप. मग प्लांटमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळतील छोटे छोटे झाडं, गव्हासारखे, हरभऱ्याच्या झाडासारखे. मोठे झाडं, त्याच्यापेक्षा मोठे झाडं त्याला आपण हर्ब श्रब जर म्हटलं तर गहू आणि हे हर्बमध्ये येतात. त्याच्यापेक्षा मोठे जर म्हटलं आपण तर निंबाचे वगैरे जे झुडूप असतात ते श्रबमध्ये येतात, आणि आंब्याच्या झाडासारखे जे खूप मोठे असतात ते ट्रीजमध्ये असतात. तर प्लांटचा एक ग्रुप झाला, त्याच्यात आपण तीन सब ग्रुप पाहिले, हर्ब, श्रब आणि ट्रीज. ठीक आहे. तर ॲक्च्युली 10th आपल्याला याच्यापेक्षा ॲडव्हान्स क्लासिफिकेशन शिकायचं आहे, 9th प्लांटचं. तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन काय, ग्रुप्स आणि सब ग्रुपमध्ये डिवाइड करायचं आहे. कोणाला करायचं आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. डेफिनेशन कशी लिहाल तुम्ही, द प्रोसेस ऑफ, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन एक प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस, द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. झालं. द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, पॉज करून आजच लिहायची आणि आजच लर्न करायची, आणि वाटलं तर तुम्ही डबल रिपीट व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक. आता हे क्लासिफिकेशन करताना एका दमाने आपल्याला बेस्ट क्लासिफिकेशन मिळालं नसेल तर 1735 कार्ल लिनॅस यांनी सगळ्यात पहिले लिव्हिंग थिंगला दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलं. एक केलं ग्रुप व्हेजिटेबिलिया, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्लांट्स आले, आणि दुसरा ग्रुप केला ॲनिमलिया. दोन किंगडम, बस दोनच बनवले आहे. ठीक आहे. आता आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन आपल्याला ते स्टडी करायचं 10वी पर्यंत.
तर व्हिजिटेबलिया आणि ॲनिमलिया, व्हिजिटेबलिया म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल, हे दोन किंगडम आपल्याला यांनीच दिले. कोणी? कार्ल लायनस 1735 मध्ये. देन हॅकलनी इन 1866 कन्सिडर 3 किंगडम्स. त्यांनी 3 किंगडम्स कन्सिडर केले 1866 मध्ये, प्रोटिस्टा, प्लांट आणि ॲनिमल. तर प्रोटिस्टामध्ये काय टाकले त्यांनी? मायक्रो ऑर्गॅनिझम, जे आपल्या डोळ्याने दिसत नाही, स्पेशली आपण युनिसेल्युलर म्हणतो. आपल्याला तिसरा किंगडम मिळाला युनिसेल्युलर, प्रॉपर सेल असलेला जो ग्रुप आहे त्याला आपण प्रोटिस्टा म्हणतो. मग त्याच्यात स्वतःचं अन्न बनवणारे पण आहे आणि स्वतःचं अन्न न बनवणारे म्हणजे हेट्रोट्रॉप. स्वतःचे अन्न बनवणारे ऑटोट्रॉप युनिसेल्युलर आणि हेट्रोट्रॉप युनिसेल्युलर दोन्ही आपण समोर प्रोटिस्टामध्येच टाकतो. प्लांट आणि ॲनिमल ते माहिती होतं आपल्याला. इथं 3 किंगडम मिळाले. त्याच्यानंतर अजून एक सायंटिस्ट आले इन 1995. कॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. तर 1925 मध्ये जेव्हा थोडा रिसर्च झाला तेव्हा आपल्याला माहीत पडलं की काही सेल्समध्ये न्यूक्लियस राहत नाही. काही सेल्समध्ये न्यूक्लियस राहत नाही. आपण मागच्या वर्षी शिकलो होतं बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियामध्ये न्यूक्लियस राहत नाही, त्याची सेल कोणती राहते? प्रोकॅरियोटिक. आणि ज्याच्यामध्ये न्यूक्लियस राहते त्याला म्हणतो युकॅरियोटिक. तर त्यांनी सर्व लिव्हिंग थिंगला पहिले 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. न्यूक्लियस आहे का? आहे तर युकॅरियोटिक. न्यूक्लियस नाही आहे का सेलच्या आतमध्ये? मग प्रोकॅरियोटिक. तर ते 2 ग्रुप मिळाले आपल्याला. कधी? 1925. मग त्याच्या आतमध्ये किंगडम, हे तिन्ही किंगडम आपल्याला या 2 ग्रुपच्या खाली मिळतील. ठीक आहे. हे तिन्ही किंगडम ॲक्च्युली प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल, जे आता आपण प्रोटिस्ट किंगडम म्हणतो, तो प्रोटिस्टा किंगडम आपला याच्यामध्ये येतो युकॅरियोटिकमध्ये. प्लांट आणि ॲनिमलच्या सर्व सेल्समध्ये पण न्यूक्लियस आहे, तर ते पण युकॅरियोटिकमध्ये येतं. असो, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 1925 कोणता सायंटिस्ट? चेटॉन. ठीक आहे. क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट. देन 1925 च्या नंतर 1938 मध्ये अजून एक सायंटिस्ट आले, कोपलँड. डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 4 किंगडम. यांनी 4 किंगडम दिले. तर जे प्रोकॅरियोट होते त्याच्यामध्ये न्यूक्लियस राहत नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण ऑटोट्रॉप आणि हेट्रोट्रॉप दोन्ही टाईपचे राहतात. सर्व बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी, सर्व बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी प्रोकॅरियोटिकमध्ये येतात. ॲक्च्युली त्यांच्याजवळ काय नाही राहत? न्यूक्लियस नाही राहत. त्यांना पूर्ण सेल असते, फक्त काय नाही राहत? न्यूक्लियस नाही राहत. ज्या सेलमध्ये न्यूक्लियस नाही राहत त्यांना प्रोकॅरियोट म्हणतो, आणि ज्या सेलमध्ये न्यूक्लियस नाही राहत प्रोकॅरियोटचा एकच किंगडम आहे, मोनेरा. तर इथं आपल्याला टोटल 4 किंगडम मिळाले. आता इथं जर पाहिलं आपण, तर पहिला किंगडम मोनेरा, तो आपल्याला 5 किंगडममध्ये पण येणार आहे, जे आपल्याला स्टडी करायची आहे डायग्राम. प्रोटिस्टा. आता मोनेरा आणि प्रोटिस्टा दोन्ही युनिसेल्युलर आहे. मग फरक काय मोनेरामध्ये आणि प्रोटिस्टा? क्लासिफिकेशन म्हटलं डिफरन्सेस झाला. मोनेरामध्ये पण युनिसेल्युलर आहे, प्रोटिस्टामध्ये पण युनिसेल्युलर आहे. ठीक आहे. तर डिफरन्स काय? मोनेराच्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये प्रोकॅरियोट्स आहेत, म्हणजे न्यूक्लियस नाही आहे, आणि सर्व प्रोटिस्टा युनिसेल्युलर आहेत, पण त्यांच्याजवळ काय आहे? युकॅरियोटिक सेल आहे, म्हणजे त्या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे. आलं का लक्षात? आणि त्याच्यानंतर मग प्लांट्स आणि ॲनिमल 4 किंगडम झाले. आता 5वा किंगडम उरला. तो आपल्याला एक सायंटिस्ट आहे विटकर म्हणून, रॉबर्ट हार्डिंग विटकर, त्यांनी 5वा किंगडम शोधला. आता 4 झाले, मी 5वा सांगून देतो. फंगस म्हणजे बुरशी, ज्याची सेल असते, न्यूक्लियस असते, न्यूक्लियसच्या वरती सेल मेम्ब्रेन, बाकी सर्व न्यूक्लियस सेल मेम्ब्रेनच्या आतले सर्व मटेरियल असते. बट एक गोष्ट अजून असते, सेल वॉल. मग सेल वॉल असलं तर आपण म्हणून प्लांट. म्हणजे फंगस किंगडम मी तुम्हाला सांगत आहोत, त्याच्यामध्ये सेल वॉल राहते, न्यूक्लियस राहते, सर्व राहते, पण तो प्लांट नाही आहे, कारण त्याच्याजवळ क्लोरोफिल नाही राहत. काय नाही राहत? क्लोरोफिल. तर त्या ग्रुपला आपण फंगस म्हणतो, बुरशी. ठीक आहे. त्याचं स्टडी करू आपण समज. तर हा 5वा ग्रुप आणि 5 किंगडम क्लासिफिकेशन कोणी 5 किंगडम क्लासिफिकेशन कोणी शोधलं? रॉबर्ट हार्डिंग विटकर. 1920 to 1980 पर्यंत त्यांचं काम होतं. वॉज ॲन अमेरिकन इकोलॉजिस्ट. इन 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप्स. किती ग्रुपमध्ये डिवाइड केले? 5 ग्रुप. त्यालाच आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणतो. आता या क्लासिफिकेशनसाठी त्यांनी क्रायटेरिया काय पाहिला? पहिला क्रायटेरिया पाहिला कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल्स. तर सेल्स प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे? कॉम्प्लेक्सिटीमध्ये काय पाहिलं त्यांनी? सेल्स प्रोकॅरियोट आहे की युकॅरियोट. मी तुम्हाला आता सांगितलं होतं, परत एकदा सांगतो,
प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस राहणार नाही, बाकी सर्व गोष्टी राहतील. युकॅरियोटिक सेलमध्ये बेसिकली काय राहील, न्यूक्लियस. तर त्यांनी सगळ्यात पहिले हा पॉईंट पाहिला. देन पाहिलं त्यांनी कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये पाहिलं मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे का मल्टीसेल्युलर. ठीक आहे. ते एक त्यांनी ग्रुप केला, मग प्रोकॅरियोटिकचा केला, मग युकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर पाहिलं. मग ते अन्न कशा प्रकारे खातात त्याचा पण क्रायटेरिया त्यांनी पाहिलं. प्लांट्सचं अन्न कुठून खातात, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात मग खातात. मग प्लांट्स काय झाले, ऑटोट्रॉपिक, फोटोसिंथेटिक. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे कोणत्या प्रोसेसने, फोटोसिंथेसिसच्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला आताच सांगितलं, फंगीला स्वतःचं अन्न स्वतः तयार नाही करतायत, ते दुसऱ्या लिव्हिंग थिंग पासून पण अन्न नाही घेत. ते जसं कुजणारं पोतं आहे, कुजणारा कापड आहे, कुजणारं मटेरियल आहे, ठीक आहे, त्याच्यावरती जगणारे जे आहे ते आहे सॅप्रोफायटिक, म्हणजे डेड मटेरियलवर जगणारे सॅप्रोफायटिक. याचं न्यूट्रिशन कसं आहे, ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. मेलेल्या लिव्हिंग थिंगपासून, मेलेल्या झाडापासून, जे तुम्ही मशरूम वगैरे बघता ते पण फंगसमध्ये येतात. झाडांवर जे मशरूम वगैरे उगवते किंवा टेकड्या ज्या उगवतात, ठीक आहे, ते कसे आहे, सॅप्रोफायटिक आहे. त्याचं मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ते काय करतात, डेड प्लांटपासून न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करतात. डेड ॲनिमलपासून पण करू शकतात. जसं बेल्ट वगैरे जर तुम्ही पावसाळ्यामध्ये ओल्या जागेवर ठेवले, एखादी कपडे वगैरे ठेवले, तर त्याच्यावर बुरशी चढते. तर ते काय करतात, कपड्यांना, बेल्टला, लेदरचं जे काही लिव्हिंग थिंगचं डेड मटेरियल आहे त्याला डिकम्पोज करतात, त्याला खातात, त्याच्यापासून खत तयार होते डिकम्पोजिशन झाल्यावर, ठीक आहे, आणि ते त्याच्यावर जगतात. तर त्या डेड ऑर्गॅनिझमवर जगणाऱ्यांना सॅप्रोफायटिक म्हणतात, ठीक आहे. आणि कोण आहे, फंगस आपल्या ग्रुपमध्ये. नेक्स्ट आहे ॲनिमल्स. तर ॲनिमल या किंगडमचे टाईप ऑफ न्यूट्रिशन आहे हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक नाही, सर्व ॲनिमल्स कसे आहेत, हेट्रोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह, म्हणजे तोंडाने खातात. ते काय करतात, डेड मटेरियलपासून ॲब्झॉर्ब करत होते. ॲनिमल्स काय करतात, त्यांच्या जो तोंड असते खायला म्हणून इंजेस्टिव्ह. नेक्स्ट क्रायटेरिया पाहिला होता लाईफस्टाईल. तर लाईफस्टाईलमध्ये आपण बघू शकतो, प्लांटची लाईफस्टाईल काय, प्रोड्युसर. देन ॲनिमलची लाईफस्टाईल काय, कन्झ्युमर. ॲनिमल्स काय करतात, खातात. आणि फंगीची लाईफस्टाईल करू शकतो आपण डिकम्पोजर, कारण ते डेड लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिकम्पोज करतात. नेक्स्ट पॉईंट आहे पॉलिजेनेटिक रिलेशनशिप. प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक पासून युकॅरियोटिक बनले, आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, म्हणजे युनिसेल्युलर पासूनच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम समोर तयार झाले. तर हे 5 पॉईंट त्यांनी क्रायटेरियामध्ये घेतले. आणि नंतर आता पाहू आपण त्याचं क्लासिफिकेशन. हे डायग्राम महत्त्वाचे आहे, तुम्हाला 9th मध्ये पण येईल, 10वी मध्ये पण याच्यावर फिल इन द ब्लँक येऊ शकते. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन कोणाला बघायचं आपल्याला, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. पहिला जो पार्ट आहे तो आपण करतो प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकचे जे मी डायग्राम पण काढलेले आहेत. आता पहा, हा जो सेंटरवाला गोल पोर्शन दिसत आहे हा न्यूक्लियस आहे. इथे येलो कलरचा पॅच दिसत आहे, हा न्यूक्लियस नाही आहे, असंच वेगळं मटेरियल आहे. तर प्रोकॅरियोटिक्समध्ये प्रोकॅरियोटिकचा किंगडम मोनेरा आहे. प्रोकॅरियोटिकचा किंगडम मोनेरा आहे. याचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स, याच्याजवळ काय नाही आहे, न्यूक्लियस नाही आहे. प्रोकॅरियोटिक मोनेरामध्ये महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे, दे डू नॉट हॅव डेफिनेट न्यूक्लियस. न्यूक्लियसचं मटेरियल असते पण ते न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये नाही राहत, नुसतं सेलमध्ये पसरलेलं राहते. जसं DNA, ठीक आहे ना. त्याच्यानंतर DNA दिलेला आहे तिथे, DNA, ठीक आहे ना. तर याच्यामध्ये DNA आहे पण तो न्यूक्लियस मेम्ब्रेनच्या आतमध्ये एका सेलमध्ये पसरलेला आहे. तर सेलमध्ये पसरलेला आहे, कुठे पसरलेला आहे, सेलमध्ये. म्हणजे याच्याजवळ काय नाही आहे, डेफिनेट न्यूक्लियस आहे. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं, प्रोकॅरियोटिक एकच किंगडम आहे, किंगडम मोनेरिया. तर प्रोकॅरियोटच्या कॅरेक्टरिस्टिक्स विचारल्या तर किंगडम मोनेराच्या विचारल्या. महत्त्वाचे 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. एक, त्याच्याजवळ काय नाही राहत, न्यूक्लियस नाही राहत. काय नाही राहत, न्यूक्लियस राहत नाही. मग एक्झाम्पलमध्ये हेट्रोट्रॉपिक सर्व बॅक्टेरिया, आणि ऑटोट्रॉपिकमध्ये सबको एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता ब्ल्यू ग्रीन अल्गी. कोणतं एक्झाम्पल लिहू शकता, ब्ल्यू ग्रीन अल्गी. समोर येईलच आपल्याला. तर बेसिकली तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये डायग्राममध्ये पहा न्यूक्लियस असतो, इथं न्यूक्लियस राहत नाही. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये एवढं सारं मटेरियल पण असते, इथं न्यूक्लियसचं एकच मटेरियल दिलेलं आहे,
DNA, आणि या DNA च्या वरती कव्हरिंग राहत नाही म्हणजे न्यूक्लियस राहत नाही. आलं का लक्षात तुम्हाला? प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. काय लक्षात ठेवायचं आहे? प्रोकॅरियोटिक मध्ये काय नाही राहत? न्यूक्लियस नाही राहत, आणि युकॅरियोटिक मध्ये काय राहतो? न्यूक्लियस राहतो. ठीक आहे, तर प्रोकॅरियोटिकचा किंगडम एकच आहे, किंगडम मोनेरा. एक्झाम्पल बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी, क्वेश्चन विचारतात त्याच्यावर. नेक्स्ट पहा युकॅरियोट. युकॅरियोटिक मध्ये मग दोन ग्रुप करतो आपण. याच्यातले सर्व युनिसेल्युलर आहे. युकॅरियोटिक मध्ये दोन ग्रुप होतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. मग युनिसेल्युलरचा कोणता ग्रुप आहे? युनिसेल्युलरचा ग्रुप आहे प्रोटिस्टा, हा आहे किंगडम 2. प्रोकॅरियोटिक, युनिसेल्युलर, किंगडम 1 मोनेरा. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मधला पहिला किंगडम प्रोटिस्टा. मग आपल्याला अजून 3 किंगडम मिळतील कुठे? मल्टीसेल्युलर मध्ये. तर मल्टीसेल्युलरचे पाहू आपण. मल्टीसेल्युलर मध्ये पण आपण दोन ग्रुप केलेले आहे. एक केलेला आहे विथ सेल वॉल आणि एक केला आहे विदाऊट सेल वॉल. आता तुम्ही सांगा, ॲनिमल मध्ये सेल वॉल राहते का प्लांट मध्ये राहते? प्लांट मध्ये सेल वॉल राहते, तुम्हाला माहित आहे. आणि प्लांट सोबत अजून कोणामध्ये राहते? फंगस मध्ये. तर विथ सेल वॉल वाल्यामध्ये आपल्याला दोन ग्रुप भेटायला पाहिजे. ठीक आहे, तर सर्व प्लांट्स ऑटोट्रॉप आहे आणि फंगस आहे हेट्रोट्रॉप. फंगस कशी आहे? हेट्रोट्रॉप. तर फंगस इथं 3 लिहिली आहे म्हणजे किंगडम 3 आहे, आणि ऑटोट्रॉप वाला प्लांट्स वाला किंगडम 4. परत एकदा लक्षात घ्या, मल्टीसेल्युलर मध्ये आपण दोन मोठे मोठे ग्रुप केले जे आपल्याला डोळ्याने पण दिसतात. एक विथ सेल वॉल वाला केला आणि एक विदाऊट सेल वॉल वाला केला. विथ सेल वॉल वाला कोण आहे? दोन आहेत. एक आहे हेट्रोट्रॉप, ज्यांना ते स्वतःचं अन्न बनवता येत पण त्यांच्या सेलवर सेल वॉल राहते. दुसरा तुम्हाला सेल वॉल वाला माहीतच आहे, प्लांट्स, त्यांना अन्न बनवता येते, ऑटोट्रॉप्स. तर विथ सेल वॉल वाले दोन ग्रुप्स आहेत, हेट्रोट्रॉप आणि ऑटोट्रॉप. हेट्रोट्रॉप वाला कोणता किंगडम आहे? फंगस. आणि ऑटोट्रॉप वाला कोणता आहे? प्लांट. आणि विदाऊट सेल वॉल एकच ग्रुप आहे. ही डायग्राम आहे फंगसची. ही फंगस कुठली आहे? मका असतो ना, मकावर समोर तुम्हाला जर काळं काळं दिसलं, काही दिवस मका ठेवला त्याच्यासमोर काळं काळं तयार होते, याला मोल्ड म्हणतात, फंगस मधलं एक्झाम्पल. आणि ही मक्याच्या कणसावर दिसेल तुम्हाला. देन आहे विदाऊट सेल वॉल ॲनिमलिया किंगडम 5. अशा प्रकारे 5 किंगडम आहे. परत एकदा पूर्ण डायग्राम पाहूया आपण. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन सेलच्या स्ट्रक्चरनुसार आपण दोन ग्रुप करतो, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस राहत नाही, युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस राहतो. मग प्रोकॅरियोटिकचा एकच ग्रुप आहे मोनेरा, त्याच्यात ऑटोट्रॉप पण आहे, हेट्रोट्रॉप पण आहे. हेट्रोट्रॉपचं एक्झाम्पल ऑल बॅक्टेरिया, आणि मोनेरा ऑटोट्रॉपचं एक्झाम्पल ब्ल्यू ग्रीन अल्गी. मग युकॅरियोटचे दोन ग्रुप करतो आपण, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर, ऑटोट्रॉप, हेट्रोट्रॉप एकच ग्रुप, प्रोटिस्टा, किंगडम 2. च्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. नेक्स्ट आहे मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरच्या नंतर युकॅरियोटचा दुसरा ग्रुप आहे मल्टीसेल्युलर. त्याचे दोन ग्रुप होते, विथ सेल वॉल आणि विदाऊट सेल वॉल. विदाऊट सेल वॉलचा एकच किंगडम आहे ॲनिमल्स. विथ सेल वॉलचे दोन किंगडम आहे, हेट्रोट्रॉप्स आणि ऑटोट्रॉप. हेट्रोट्रॉपमध्ये येते फंगस, यांच्याजवळ सेल वॉल राहते पण स्वतःचा अन्न स्वतः तयार करत नाही. प्लांट जवळ सेल वॉल पण आहे आणि स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. तर 5 किंगडम कोणते कोणते आहे? मोनेरा प्रोकॅरियोटिकमध्ये येते. दुसरा कोणता आहे? प्रोटिस्टा, युनिसेल्युलर, युकॅरियोटिक. तिसरा कोणता आहे? हेट्रोट्रॉप, विथ सेल वॉल, मल्टीसेल्युलरमध्ये सेल वॉल, सेल स्ट्रक्चर युकॅरियोटिक. चौथा कोणता आहे? ऑटोट्रॉपिक, विथ सेल वॉल, मल्टीसेल्युलर, युकॅरियोटिक सेल. आणि पाचवा कोणता आहे? किंगडम ॲनिमलिया, म्हणजे सर्व ॲनिमल्स. किंगडम 5, त्यांना सेल वॉल नाही आहे, विदाऊट सेल वॉल, मल्टीसेल्युलर. आणि सेल स्ट्रक्चर प्रोकॅरियोटिक आहे, युकॅरियोटिक. बाकी सर्वांचं कोणतं आहे? युकॅरियोटिक आहे. ठीक आहे, तर याचं प्रत्येक किंगडमचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. यावेळी आपल्याला 3 बघायचे आहे, चौथा आणि पाचवा 9वी 10वीत बघायचा आहे. ही डायग्राम आणि मगाशी सांगितलेले इम्पॉर्टंट पॉईंट 2 क्वेश्चन जे होते ते लिहून घ्या आणि पाठ पण करा.